माझ्याकडे जे आहे तर 4 डिसेंबरला एका मुलीचे वडील आलेत की माझी मुलगी जी आहे इथे नीटची तयारी करत होती, हॉस्टेलला होती, गर्ल्स हॉस्टेलला, परंतु ती जी आहे इथून निघून गेलेली आहे आणि अद्याप ती मला मिळून आलेली नाही म्हणून. मग त्यावरून आम्ही जो आहे तर मुलगी कोणतरी अज्ञात व्यक्तीने घेऊन गेले असा गुन्हा दाखल केला आणि त्यावरून त्या मुलीचा शोध घेतला असता त्या मुलीकडे जो अगोदरचा नंबर होता तो नंबर बंद होता. तिने तो नवीन नंबर घेतल्याचं मग माहिती आम्ही काढली इकडून तिकडून आणि म्हणजे जिथून त्यांनी सिम वगैरे घेतलं त्या ठिकाणाहून आम्हाला थोडीशी माहिती मिळाली आणि त्या सिमला आम्ही ट्रेस केला तर फक्त एकदाच तो चालू झाला होता, त्याच्यानंतर तो सिम बंदच होता. मग त्यानंतर आम्ही त्याची CDR वगैरे काढल्यानंतर मला काही लोकांची ती जास्त कनेक्टेड होती याची थोडी माहिती मिळाली आणि त्यावरून थोडंसं आणखी आम्ही सर्च केला असता ती आणखी 2-3 ठिकाणी कुठे कुठे ती गेली आणि नंतर मग तिचा जो आहे 1-2 वेळेस म्हणजे तिने 1-2 ठिकाणी आणखी फोन नंबर चेंज केल्याचे मला जाणवले आणि मग जेव्हा मला जे दुसरे मिळत होते तर ते फोन नंबर्स मी जे आहे लोकेशनला वगैरे टाकून त्याचे मी हे काढलं तर मग मला पुण्याला सदरची मुलगी ही एक 8 दिवसांनी मिळून आली. पण त्या दरम्यानच जी आहे तर ती मिळाल्यानंतर तिचा जेव्हा मी जॉब वगैरे घेतला तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ती ज्या ज्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी तिच्यासोबत जे आहे काही लोकांनी जे आहे तर अनैतिक संबंध ठेवले आणि तिच्यावर त्या पद्धतीने शारीरिक अत्याचार झाले. तर त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये मी जे आहे पोक्सो ॲक्टनुसार कलम सेक्शन्स वाढीव केले आणि त्यानुसार परत तपास केला असता सदरची मुलगी जी आहे पुसद यवतमाळ या ठिकाणी गेली. तिथे एका मुलाने रोहित ढाकरे नावाच्या मुलाने तिच्यावर अत्याचार केला. त्याच्यानंतर ती जी आहे नाशिकमध्ये मनमाड या ठिकाणी गेली तर त्या ठिकाणी निखिल गायडे म्हणून जो नावाचा मुलगा आहे त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्याच्यानंतर ती वसमत हिंगोली या ठिकाणी गेली, परभणी या ठिकाणी गेली तर त्या ठिकाणी एक प्रदीप शिंदे नावाचा मुलगा आहे म्हणजे त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्याच्यानंतर ती पुणे या ठिकाणी गेली, त्या ठिकाणी गेली असता समाधान शिंदे नावाच्या मुलाने तिच्यावर अत्याचार केल्याचे लक्षात आले. या लोकांचे जे आहे तर नावं डिटेक्ट करून यांचे नंबर्स वगैरे काढून त्यांचे लोकेशन्स वगैरे सर्च करून मी आमची जी आहे 2 पथकं जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले. अगोदर मुलीला पण आणण्यासाठी 3-4 जिल्ह्यामध्ये सगळ्या दोन्ही पथकांनी जाऊन तपास वगैरे केला आणि तेव्हा ती मुलगी मिळून आली आणि आता ह्या आरोपींचा पण शोध घेण्यासाठी सदर मुलीला पण आम्ही सोबत घेऊन जे आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सर्च केले असता आणि मग काही तांत्रिक बाबीचा मदत घेऊन काही लॉजिकल मदत घेऊन या 4ही आरोपींना जे आहे आम्ही त्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून ताब्यात घेतले आणि 4ही आरोपींना जे आहे अटक करून त्यांना जे आहे आज 4 दिवसाची PCR त्यांना मिळालेली आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत. त्यामध्ये ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.